नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण आणि तुम्हा सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, झेडपी भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट मी तुम्हाला ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या। ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण तुम्हाला ह्या चॅनलवरती मित्रांनो झेडपी भरतीबाबत सर्व अपडेट प्रोव्हाइड केले जात असतात। तर विद्यार्थ्यांनो, महत्त्वाची अपडेट आहे, तुम्हाला संपूर्ण अपडेट मी प्रोव्हाइड करणार आहे। पण सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करायचे आणि व्हिडिओ लाईक करायचं आहे। तर बघा, जास्त वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट ऑथेंटिक माहिती बघूया। परीक्षा होऊन मित्रांनो झाले 2 महिने, निकाल लागेना। तर बघा मित्रांनो, पेपरमध्ये आलेली महत्त्वाची बातमी की परीक्षा होऊन जवळजवळ 2 महिने झाले झेडपीची, ठीक आहे, पण निकाल अजून या ठिकाणी लागेना। आता काय या ठिकाणी मित्रांनो मागणी आहे याची आपल्याला माहिती बघायची आहे। तर बघा, जिल्हा परिषद पदभरती उर्वरित परीक्षांबाबत संभ्रम अवस्था। जिल्हा परिषद पदभरतीच्या पहिल्या टप्प्यातील मित्रांनो पेपरला आता 2 महिने झालेले आहेत, अद्यापर्यंत परीक्षेचा निकाल ठिकाणी लावलेला नाही आहे। तर पेसा क्षेत्रात निर्माण झालेल्या वादंगांमुळे उर्वरित परीक्षेचा निर्णय झालाच नाही आहे। या प्रकारामुळे उमेदवारांमध्ये शासन आणि प्रशासनाविरोधात कमालीचा ठिकाणी रोष पाहावयास मिळाला आहे। जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील 875 जागांसाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली। त्यानंतर परीक्षेचा करार IBPS कंपनीसोबत करण्यात आला। विविध संवर्गातील या जागांसाठी 88,752 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होताच परीक्षेच्या दृष्टीने कंपनीने नियोजन केले। तर पहिल्या टप्प्यातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं। त्या दृष्टीने मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी कनिष्ठ लेखाधिकारी पदाचा पहिला, नंतर 5 ऑक्टोबर पशुधन पर्यवेक्षक, 7 ऑक्टोबरला वरिष्ठ सहाय्यक लेखा, 8 ऑक्टोबरला विस्तार अधिकारी सांख्यिकी, 10 ऑक्टोबरला विस्तार अधिकारी कृषी, 11 ऑक्टोबरला लघुलेखक उच्च श्रेणी आणि कनिष्ठ सहाय्यक लेखा आदी परीक्षा ठिकाणी पार पडल्या। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो दिवाळीपूर्वी आणि परीक्षेचा तिसरा टप्पा दिवाळीनंतर आटोपला। त्यानंतर मात्र पेसा क्षेत्रातील जागा आणि आरक्षणाबाबत झालेल्या न्यायालयीन प्रकरणानंतर उर्वरित मित्रांनो पदांच्या परीक्षेला ठिकाणी ब्रेक लागलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज घडीस पहिल्या टप्प्यातील परीक्षेला 2 महिने झाले। किती? 2 महिने झालेले आहेत। या परीक्षेचा निकालसुद्धा लावण्यात शासन कंपनीला स्वारस्य दिसत नाही आहे। तर उर्वरित पदांच्या परीक्षेच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येत नाही आहे। त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। शासनाने गांभीर्य ओळखून निकाल जाहीर करावा अशी मागणी केली जात आहे। तर बघा, 2 मागण्या आहेत। पहिली मागणी अशी मित्रांनो की तुमची जी काही अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये जे एक्झाम झाले त्याचा निकाल जाहीर झाला पाहिजे, कारण 2 महिने देखील झाले यासारखी मागणी आहे। नंतर मित्रांनो दुसरी मागणी अशी आहे की ग्रामसेवक, आरोग्यसेविका आणि आरोग्यसेवक या पदांचं वेळापत्रक जाहीर झाले नाही आहे। एक्झाम कधी घेईल हेही सांगितलेलं नाही आहे। तर एक तर ती एक्झाम घेतली पाहिजे, नाहीतर निकाल जाहीर केला पाहिजे, ही मागणी देखील जोर लागली आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, 9 तारखेला ठिकाणी पेसाबाबत निर्णय, लक्षात घ्या, 9 तारखेला पेसाबाबत निर्णय, जर तो निर्णय मित्रांनो झाला, फायनल डिस्पोजल जर आला तर तुमच्या ठिकाणी एक्झामचा मार्ग मोकळा होणार आहे। आणि जर मित्रांनो एक्झामचा मार्ग देखील मोकळा जर झाला नाही तर कमीत कमी तुमचा रिझल्ट तर या ठिकाणी लावला पाहिजे अशी मागणी विद्यार्थी वर्गाकडून केली जात आहे, ठीक आहे। पुढे बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे। बघा, सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा झालेली आहे, तुम्ही बघू शकता। जिल्हा परिषद भरतीतील ग्रामसेवक, आरोग्यसेवक, पर्यवेक्षिका पदाचे वेळापत्रक अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाही आहे। केवळ पेसा क्षेत्राचे कारण दिले जात आहे। मात्र तीच पदे सार्वजनिक आरोग्य विभागात असून त्याची परीक्षा पूर्ण झाली आहे। बघा मित्रांनो, जे पदं झेडपीमध्ये तेच पदं मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये आहे, पण त्यांची एक्झाम झालेली आहे। मग ते पदभरती का रखडली नाही किंवा ती पदभरतीला ठिकाणी पेसाचा प्रॉब्लेम का आला नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। आणि या प्रकारामुळे विद्यार्थी चिंताग्रस्त झाले। त्यामुळे जिल्हा परिषद पदभरतीचे उर्वरित वेळापत्रक लवकर जाहीर करावे अशी मागणी ठिकाणी केली जात आहे। एकतर वेळापत्रक जाहीर करा, नाहीतर निकाल घ्या, ही मागणी जोर दूर लागली आहे। तुमचं यावर काय मत आहे? निकाल लागला पाहिजे की वेळापत्रक जाहीर केलं पाहिजे? तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।